पुणे जिल्ह्यात सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा 2 महानगरपालिका अस्तित्वात आहेत। त्याशिवाय आता आणखी 3 महापालिका अस्तित्वात येतील अशी चर्चा सुरू झाली आहे। अशी चर्चा नेमकी का होते आणि नेमक्या कोणत्या नव्या 3 महापालिका अस्तित्वात येऊ शकतात त्याविषयीचा हा रिपोर्ट। पुणे तिथे काय उणे? आता तर पुणे जिल्ह्यात 2च्या 5 महापालिका होणार आहेत। काळानुसार सारं काही बदलत जातं। शहराचं रूपही बदललं आणि सोबतच त्या शहरासाठीची प्रशासकीय व्यवस्था सुद्धा। असाच काहीसा दाखला देत अजित पवारांनी पुण्यात आणखी 3 नव्या महापालिका तयार करण्याचं सूतवाच केलंय। पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वरम, वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावी लागेल। फुरसुंगी, सौरई देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। आता अजितदादांनी पुण्यातल्या कोणकोणत्या भागात महापालिका सुरू करण्याचा मानस बोलून दाखवलाय। त्या भागांची रचना नेमकी कशी आहे तेही पाहूयात। चाकण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगत चाकणचा परिसर आहे। 2000 पेक्षा अधिक लहान आणि मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत। परिसरातील लोकसंख्येमध्ये सातत्यानं वाढ होतीये। वाढणाऱ्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायत आणि नगर परिषदा अपुऱ्या पडतायत। हिंजवडी IT पार्क म्हणून हिंजवडीची वेगळी ओळख आहे। विदेशातील महत्त्वाच्या IT कंपन्या हिंजवडीमध्ये आहेत। 3 फेजमध्ये हे संपूर्ण IT पार्क विस्तारलंय। पायाभूत सुविधांचा अभाव वेळोवेळी परिसरामध्ये जाणवतो। वाहतूक कोंडी ही या परिसरातली सर्वात मोठी समस्या आहे। पावसाळ्यात साचणारं पाणी हे सुद्धा मोठी समस्या आहे। या समस्या सोडवण्यासाठी लागणारी यंत्रणा, आर्थिक बाबी महापालिका झाल्यास मिळण्याची शक्यता आहे। फुरसुंगी उरुळी देवाची पुणे शहराच्या पूर्वेचा हा परिसर आहे। पूर्वेच्या गावांमध्ये झपाट्यानं लोकसंख्येत वाढ होतीये। हडपसर आणि परिसरातील गावांचा विचार करून महानगरपालिका स्थापन करण्याचा मानस आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर चाकणच्या स्थानिक नेत्यांमधून 2 मतप्रवाह पाहायला मिळाले। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांचा अद्याप विकास झालेला नाही, तर आमचा कधी होणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी केलाय। तर चाकण महापालिका व्हायलाच हवी असं मत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केलंय। आता दादांनी ही सगळी वस्तुस्थिती पाहून त्यांना वाटतंय की महानगरपालिका झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी येईल, प्रश्न सुटतील। हा विषय त्यांचा जरी स्वागतार्ह असला तरी स्थानिक लोकांना विचारात घेऊन, ग्रामपंचायतींना विचारात घेऊन ते करणं गरजेचं आहे। आणि त्याही पलीकडं यापूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जी गावं समाविष्ट झाली त्यांचा अजून विकास झालेला नाही। त्याच्यामुळं नगर परिषदेचा विस्तार करून नगरपालिकांना वाढीव निधी द्यावा। जेवढे लोकवस्ती वाढली त्याचं सगळं बर्डन चाकणवर येतं। उद्या नगरपालिकेला किती फंडिंग केलं तर त्यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर खर्च करता येणार नाही आणि म्हणून महानगरपालिका झाली पाहिजे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा सुधारला पाहिजे आणि त्यांना सुखसुविधा मिळाल्या तर मला वाटत नाही काय अडचण येईल। म्हणून महानगरपालिका ही चाकण आणि चाकणच्या पंचकृषीकरता अत्यंत महत्त्वाची ती झाली पाहिजे। दरम्यान मुळशी तालुक्यातील हिंजवडीमध्ये सुद्धा महापालिका व्हावी असं अजित पवारांनी म्हटलं। महापालिका झाल्यास विकास होईल असा विश्वास स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनी व्यक्त केला। दादांनी जे निर्णय घेतलाय उद्या भविष्यकाळात जर झाला असं पण वेगळी मुळशीची महानगरपालिका वेगळी होत असेल आणि माझे ही 7 गाव आहेत, मान, हिंजवडी, नेर, जांभका, सरसई, या व्यतिरिक्त जरी काही लागले तर आमच्या पिरंगुटे आसपासची गाव आहे ही मोठ्यांनी लोकवस्ती, नागरिक सुविधा गाव आहे, भोगाव, बोकुमेत ही गावं लवळ आमची जर गावं जोडली तर मोठी महानगरपालिका होऊ शकते। आणि जर असा निर्णय झाला तर आमच्या दृष्टीने चांगलाच आहे। फक्त तो मुळशीच्या सेपरेट झाला तर आम्हाला आनंद आहे। मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न मिटन, वाहतूक कोंडीचं तर होईल आणि आम्हाला निधी पण जास्त मिळेल। जो आम्हाला थोडा आता काम करायला थोडा प्रॉब्लेम येतो विकास कामाला, त्यामुळे जर स्वतंत्र झालं तर आम्ही स्वतंत्र निधी पण आम्हाला भरपूर मिळेल आणि विकास कामाला चालना भेटतील। या सगळ्या मागण्या, अपेक्षा आणि विरोध या सगळ्यावर मात करून अजित पवारांच्या वक्तव्याप्रमाणे पुण्यात नव्या महापालिका अस्तित्वात येत आहेत का?
आणि आल्या तरी काहींच्या म्हणण्याप्रमाणे पुणे महापालिकेत समाविष्ट होऊन सुद्धा विकासापासून वंचित राहिलेल्या गावांसारखी या नव्या महापालिकेतील गावांची अवस्था तर होणार नाही ना, हे सुद्धा या नेत्यांनी लक्ष घालून पाहणं गरजेचं आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.